गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण या व्हिडिओमध्ये काही पेडिग्री अनालिसिस वरती अवलंबून असणारे एक्झाम्पल स्टडी करणार आहे. 4 एक्झाम्पल्स बोर्डवरती दिलेले आहेत. प्रत्येक एक्झाम्पल हे कोणत्या टाईपचं आहे, त्याचे ऑप्शन्स पॉसिबल, त्यातला करेक्ट आन्सर काय येणार आहे ते आपण बघणार आहे. इथं पहिली पेडिग्री आहे बघा. या पेडिग्रीमध्ये आपल्याला काय दिसतंय, 2 अनअफेक्टेड मेल फिमेल्स यापासून काही अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स तयार झालेत, काही अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स फॉर्म झालेत. इथं हे 2 अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यापासून हा अफेक्टेड इंडिव्हिज्युअल तयार झालाय. ह्या 2 डॉटर्स अनअफेक्टेड आहेत. ज्या अर्थी 2 अनअफेक्टेड पॅरेंट्स अफेक्टेड प्रोजेनिस डेव्हलप करतात, त्या अर्थी ती डिसऑर्डर रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ती डिसऑर्डर रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. आणि इथं आपल्याला जनरेशन स्किप होताना सुद्धा दिसतात. या जनरेशन मध्ये अफेक्टेड इंडिव्हिज्युअल नाही, या जनरेशन मध्ये अफेक्टेड इंडिव्हिज्युअल आहेत. जनरेशन स्किप होतंय आणि अनअफेक्टेड पेरेंट्स फॉर्म अफेक्टेड प्रोजेनिस. इथंही अनअफेक्टेड पेरेंट अफेक्टेड प्रोजेनी डेव्हलप करतात, इथं अनअफेक्टेड पेरेंट्स अफेक्टेड प्रोजेनी डेव्हलप करतात. आणि म्हणूनच ही रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. मग रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे तर मग ट्रान्समिशन होत असताना ते ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे की एक्स लिंक्ड रिसेसिव्ह आहे, तेही थोडंसं आपल्याला बघावं लागेल. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर मध्ये क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असतो. म्हणजेच जीन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम अफेक्टेड फादर टू द सन and the genes are transferred from affected mother to the daughter. हे क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असतं. यामध्ये इथं अफेक्टेड अनअफेक्टेड प्रोजेनिस पासून अफेक्टेड इंडिव्हिज्युअल तयार झालेत दोनही ठिकाणी. त्यामुळे हे एक्स लिंक्ड डिसऑर्डर नाही, एक्स लिंक्ड डिसऑर्डर नाही, म्हणजे ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर असणार आहे. तर या ऑप्शन्स मध्ये पहिला ऑप्शन काय बघा, पेडिग्री शोज फिनिलकीटोन्युरिया विच इज द ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट. दिस चार्ट इज रॉंग. हा चार्ट रॉंग आहे का, असू शकतो का, रॉंग असू शकतो का. थोडंसं जिनोटाइप आपण चेक करूया. एक्स लिंक्ड तर अजिबात असणार नाही, कारण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स कुठंच नाही. एक्स लिंक्ड इनबॉर्न एरर हेही असणार नाही. हा चार्ट कदाचित रॉंग हे असू शकतो, आपल्याला काय माहित, आपण अजून पेडिग्री चेक केलेली नाही. फक्त काय केलं, गेस केलंय की ऑटोझोमल डॉमिनेंट आहे किंवा ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे, हे गेस केलंय. ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे हे आपल्याला प्रूव्ह झालं, पण हा चार्ट कदाचित रॉंग पण असू शकतो. बघूयात. जर हा इंडिव्हिज्युअल रिसेसिव्ह इंडिव्हिज्युअल असतील, हे इंडिव्हिज्युअल अनअफेक्टेड आहेत, अनअफेक्टेड, तर याचा जिनोटाइप एक तर कॅपिटल ए असेल किंवा कॅपिटल ए स्मॉल ए असेल. याचा जिनोटाइप कॅपिटल ए असेल किंवा कॅपिटल ए स्मॉल ए असेल. कारण हा अफेक्टेड झाला असता जर जिनोटाइप स्मॉल ए असता, तर ही हाफ मेल अफेक्टेड झाला असता जर जिनोटाइप स्मॉल ए असता तर. पण ते अनअफेक्टेड आहेत आणि म्हणून जिनोटाइप स्मॉल ए दोघांचाही असणार आहे, सॉरी असणार नाही. आता यांचे पॉसिबल जिनोटाइप्स काय येतील, हा स्मॉल ए, हा स्मॉल ए. त्यामुळे याचा जिनोटाइप स्मॉल ए, याचा जिनोटाइप स्मॉल ए. याचा जिनोटाइप येईल आयदर कॅपिटल ए और कॅपिटल ए स्मॉल ए, काही असू शकतो. याचाही जिनोटाइप कॅपिटल ए स्मॉल ए किंवा कॅपिटल ए. याचा जिनोटाइप कॅपिटल ए स्मॉल ए असे येतील, किंवा कॅपिटल ए सुद्धा असू शकतो. दोघांपैकी एकाचा. दोघांचाही कॅपिटल ए असणार नाही. दोघांचा कॅपिटल ए आला तर हा अफेक्टेड होणार नाही. याच्यामध्ये स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए. म्हणजे पॉसिबिलिटी जर चेक केल्या तर हा चार्ट करेक्ट आहे, रॉंग नाही. मग हा ऑप्शन येऊ शकत नाही. एक्स लिंक्ड तर डिसऑर्डर नाही आहे, तसा पॅटर्न क्रिस क्रॉस नाही येत आहे, म्हणून आन्सर असेल ए. फिनिलकीटोन्युरिया पेडिग्री shows phenylketonuria disorder
विच इज द ऑटोसोमल अँड रिसेसिव्ह ट्रेट. हे आन्सर करेक्ट आहे. दुसरा क्वेश्चन बघा. ह्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, फिमेल और मदर ट्रान्सफर कॅरेक्टर्स टू सन अँड अफेक्टेड मेल और द फादर ट्रान्सफर कॅरेक्टर्स टू डॉटर्स. सो दिस इज द क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. हे जे आहे ते क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आहे. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. आणि क्रिस क्रॉस इनहेरिटन्स मध्ये यापैकी कोणती डिसऑर्डर असते, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, फिनिलकीटोन्युरिया आणि सिकल सेल अनेमिया. आन्सर असेल हिमोफिलिया, विच शोज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, मायोपिया आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे 4 एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर्स असतात ज्यामध्ये क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असतात. थॅलेसेमिया इज अ ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर. ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर. फिनिलकीटोन्युरिया जस्ट वी स्टडीड, इट इज ऑटोसोमल अँड रिसेसिव्ह डिसऑर्डर. ऑटोसोमल अँड रिसेसिव्ह डिसऑर्डर. सिकल सेल अनेमिया इट्स ऑल्सो ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. या दोन्ही डिसऑर्डर्स ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स आहेत. थर्ड एक्झाम्पल आपण बघू. थर्ड पेडिग्री. पेडिग्रीचं ऑब्झर्वेशन पहिल्यांदा करा. अफेक्टेड मेल मॅरिड विथ अनअफेक्टेड फिमेल. आणि या मेल पासून ऑल डॉटर्स ज्या प्रोड्यूस झालेल्या आहेत ह्या तीनही डॉटर्स अफेक्टेड आहेत. अफेक्टेड डॉटर प्रोड्यूस अफेक्टेड सन्स ऍज वेल एज डॉटर्स. आणि इथं सुद्धा अफेक्टेड डॉटर प्रोड्यूस अफेक्टेड डॉटर्स ऍज वेल एज अफेक्टेड सन. पहिली महत्वाची थिंग, जनरेशन स्किप होत नाही. जनरेशन स्किप होत नाहीये. जनरेशन स्किप होत नाही. आणि अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स डू नॉट प्रोड्यूस अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. आपला क्रायटेरिया काय आहे, जर अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करत असतील तर ती डिसऑर्डर असते. नो, असा क्रायटेरिया होऊ शकत नाही. अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस अफेक्टेड तर ती डिसऑर्डर असते ऑटोसोमल डिसऑर्डर. इथं अनअफेक्टेड कुठेही इंडिव्हिज्युअल्स नाहीत की जे अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स अफेक्टेड इंडिव्हिज्युअल फॉर्म करतात. त्यामुळे ही ऑटोसोमल डिसऑर्डर नाही. ऑटोसोमल डिसऑर्डर नाही. आणि जनरेशन स्किप होत नाहीये. त्याच्यामुळे ही डिसऑर्डर डॉमिनंट डिसऑर्डर असेल. डॉमिनंट डिसऑर्डर. माझा डॉमिनंट डिसऑर्डर आहे तर एक्स लिंक्ड आहे का ऑटोसोमल आहे. एक्स लिंक्ड आहे की ऑटोसोमल आहे. थोडंसं आपण कीनली ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल अफेक्टेड मेल कॅरी जीन्स टू डॉटर. मेलचा जीन डॉटर मध्ये ट्रान्सफर झालाय म्हणजे तो एक्स लिंक्ड जीन आहे. 100% एक्स लिंक्ड जीन आहे. ऑटोसोमल असता तर हे सन सुद्धा अफेक्टेड असते किंवा एखादा सन तरी अफेक्टेड असता. पण एक्स क्रोमोझोम वरती जीन असणार आहे आणि एक्स क्रोमोझोम वरती जीन असल्यामुळे ती डिसऑर्डर असेल एक्स लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर. एक्स लिंक्ड डॉमिनंट. मग रिसेसिव्ह का नाही टॅली करून बघूया. समजा एक्स लिंक्ड रिसेसिव्ह असेल, एक्स स्मॉल ए
एक्स लिंक्ड डॉमिनंट असेल असं उदाहरण घेऊ. डॉमिनंट तर आहेच, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह का नाही हे बघायचं आपल्याला. एक्स लिंक्ड तर आहेच 100%. समजा जर रिसेसिव्ह डिसऑर्डर असेल तर जिनोटाइप येणार एक्स स्मॉल ए एक्स स्मॉल ए वाय. ही फिमेल आहे त्यामुळे तिचा जिनोटाइप एक्स कॅपिटल ए एक्स कॅपिटल ए असा असेल. ही डॉटर अफेक्टेड आहे, हिचा जिनोटाइप यायला पाहिजे एक्स स्मॉल ए एक्स स्मॉल ए. पण मदर मध्ये कॅपिटल ए जीन आहे, तर इथं कॅपिटल एच यायला पाहिजे तेव्हा ही अफेक्टेड होईल. सॉरी, स्मॉल ए असायला पाहिजे इथं, तर ही अफेक्टेड होईल. म्हणजे याचा अर्थ ही डिसऑर्डर रिसेसिव्ह असणार नाही, डॉमिनंट असणार आहे. मग डॉमिनंट असेल तर हा मेल एक्स कॅपिटल ए, फिमेल एक्स स्मॉल ए एक्स स्मॉल ए. डॉमिनंट डिसऑर्डर आहे, हा अफेक्टेड आहे, हा अनअफेक्टेड आहे. हा जीन इथं ट्रान्सफर होईल एक्स कॅपिटल ए एक्स स्मॉल ए, एक्स स्मॉल ए वाय, एक्स कॅपिटल ए एक्स स्मॉल ए, एक्स कॅपिटल ए एक्स स्मॉल ए आणि एक्स कॅपिटल ए अनअफेक्टेड एक्स स्मॉल ए वाय. जेव्हा ही फिमेल मेल मध्ये जीन कॅरी करते तेव्हा हा कॅरी होतो जीन एक्स कॅपिटल ए आणि त्याच्या फादर कडून वाय येणार आहे. सॉरी, एक्स कॅपिटल ए एक्स स्मॉल ए, फादर कडून हा स्मॉल ए किंवा कॅपिटल ए सुद्धा येऊ शकतो. डिसऑर्डर तर डॉमिनंटच आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. इथं ही एक्स कॅपिटल ए एक्स कॅपिटल ए हे जीन्स येतं. हे अनअफेक्टेड आहेत, याचा अर्थ याचा जिनोटाइप एक्स स्मॉल ए वाय एक्स स्मॉल ए वाय असा आहे. यावरून हे प्रूव्ह होत आहे की ही डिसऑर्डर एक्स लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर आहे, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह नाही. ही फिमेल हेट्रोझायगस आहे त्यामुळे इथं एक्स स्मॉल ए वाय येईल, इथं एक्स कॅपिटल ए, पुढं एक्स स्मॉल ए असू दे किंवा एक्स कॅपिटल ए असू दे काहीच परिणाम होणार नाही. त्याचा फादर कसा आहे त्यानुसार इथं तो जीन येणार आहे. एक्स कॅपिटल ए एक्स आयदर स्मॉल ए और कॅपिटल ए काही असू शकतं. म्हणजे ही पेडिग्री जी आहे ती एक्स लिंक्ड डॉमिनंट आहे, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह नाही, हे इथंच मगाशी प्रूव्ह झालंय. ओके, हे जे एक्झाम्पल आहे फोर्थ पेडिग्री हे तुमच्या एनसीआरटी बुक मध्ये दिलेलं आहे, एनसीआरटी मध्ये आहे. यामध्ये कोणता क्लू दिसतोय का बघा. जनरेशन कुठं स्किप होताना दिसतंय का. हे दोन अनअफेक्टेडच आहे त्यामुळे अनअफेक्टेड प्रोड्यूस करतात आणि अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स असं जर असेल तर ती डॉमिनंट डिसऑर्डर असू शकते, डॉमिनंट ट्रेट असू शकतो. जनरेशन स्किप झालेलं नाही, अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आणि ह्या अफेक्टेड पासून मेल पण तयार झालेत, फिमेल पण तयार झालेत. असं काही नाही की फिमेल कॅरी जीन्स ओनली टू मेल किंवा मदर टू डॉटर्स मदर टू सन जीन ट्रान्सफर झालंय असं काही नाही. त्यामुळे एक्स लिंक्ड डिसऑर्डर नाही, एक्स लिंक्ड डिसऑर्डर नाही. जनरेशन स्किप होताना दिसत नाही त्यामुळे डॉमिनंट डिसऑर्डर असणार आहे, ऑटोसोमल नाही. अनअफेक्टेड पेरेंट्स अफेक्टेड तयार केलं नाही. इथं जर अफेक्टेड एखादा असता तर रिसेसिव्ह असते ते डिसऑर्डर. पण अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आहेत, अनअफेक्टेड तयार करतात म्हणजे ही डिसऑर्डर डॉमिनंट डिसऑर्डर आहे, ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर. प्रूव्ह करूया. इथं याचा जिनोटाइप होईल सपोज डॉमिनंट डिसऑर्डर कॅपिटल ए कॅपिटल ए. हा
स्मॉल ए कॅपिटल ए हे हेट्रोझायगस असेल, कॅपिटल ए स्मॉल ए, तेव्हा हे अनअफेक्टेड स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल ए, तेव्हा हा अफेक्टेड स्मॉल ए अनअफेक्टेड स्मॉल ए अनअफेक्टेड, हा कॅपिटल ए आणि हा स्मॉल ए अनअफेक्टेड स्मॉल ए अनअफेक्टेड. समजा जर ही ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे असं मानलं आपण, ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे असं मानलं, तर याचा जिनोटाइप होईल स्मॉल ए, इथं जिनोटाइप होईल कॅपिटल ए. तर या क्रॉस मधून हा जो इंडिव्हिज्युअल आहे स्मॉल एचा कधीच होणार नाही, कारण इथं कॅपिटल ए आहे, त्यामुळे अफेक्टेड इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होणारच नाही. जर रिसेसिव्ह डिसऑर्डर असेल तर, म्हणजे 100% डिसऑर्डर डॉमिनंट डिसऑर्डर आहे आणि त्यामध्ये कुठंही क्रिसक्रॉस इनहेरिटन्स नाही, तर फिमेल पासून जीन फिमेलकडे ट्रान्सफर झालाय, इथं फिमेल मधून जीन मेलकडे ट्रान्सफर झालाय, मेलमध्येही आणि फिमेलमध्येही. त्यामुळे ही डिसऑर्डर जी आहे ती ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर आहे, ऑटोसोमल रिसेसिव्ह नाही. याप्रमाणे आपल्याला हे असे अनेक एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. तुम्ही असे बरंचसं प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस झाल्याशिवाय त्याचं परफेक्शन येत नाही. ओके, थँक्यू.